सध्या वसई विरार महानगरपालिकेचं वातावरण तापलेलं आहे। निवडणुका आता काही दिवसावर येऊन टेकलेले आहेत। प्रत्येक जण आपापला प्रचार करण्यात गुंग आहे। आता आपल्याबरोबर भाजपाचे कार्यकर्ते आहेत, ते आपल्या बरोबर। आपण त्यांना पहिला प्रश्न हाच विचारणार आहोत। काही पहिला प्रश्न हाच की जनतेने तुम्हाला वोट का करावं? जनतेने आम्हाला वोट का करावं हे सोशल मीडियावर सगळं आहे। आमचं काम, आम्ही जे काम केलेलं आहे, मी स्वतः 6 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे पाण्यासाठी। लोकांचे एकही रुपया न घेता आम्ही फ्री मध्ये कामं केलेली आहेत। त्याच्यामुळे आम्हाला वाटतं आम्ही कुठेतरी चांगली कामं करतात म्हणून लोकांनी आम्हाला निवडून द्यावं। आणि आम्ही जर आम्ही कोणत्याही पदावर नसताना जर लोकांच्या आम्ही फ्री मध्ये एकही रुपया न घेता जर कोणतीही कामं करतो, स्वतःचा पैसा खर्च करून, तर आम्हाला वाटतं की आम्ही अजून जर आमच्याकडे पदही नसताना, कोणतं काही नसताना तर आम्ही आता करू शकतो, तर उद्या आम्ही पदावर बसल्यावर आम्ही अजून चांगल्या प्रकारे करू शकतो, म्हणून आम्हाला निवडून द्या। आपण काय सांगाल सध्या वसई विरारची परिस्थिती आणि पूर्वीच्या परिस्थितीमध्ये काय फरक आहे आणि आपण काय बदल करावा? अगोदरची जी परिस्थिती होती त्यामध्ये आपलं पाणी जे तुंबत होतं किंवा ते बऱ्या प्रमाणात आता कमी झालेलं आहे। कारण गेल्या वर्षीपासून गटारांचे जे व्यवस्थित झालेली आहेत सगळे, ते साफसफाई वगैरे, नाले सफाई वगैरे सगळं व्यवस्थित होत आहे। त्यामुळे बऱ्यापैकी तो पाण्याचा निचरा होतोय। तरीही अजून काही ठिकाणं आहेत जिकडे भरपूर प्रमाणात पाणी साचतं आणि लोकांना अक्षरशः ऑफिसला जाताना ट्रॅक्टरनी आणि खूप प्रॉब्लेम होतो जाण्यासाठी। तर ते आपल्याला सुधारायचं आहे। आता ते हळूहळू सगळं आपण प्रोसेस पुढे करतोय। आता सुरुवातीला बघितलं, विशेष करून मी आमच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवाराचे प्रभाग 13 मध्ये जे उमेदवार आहेत आणि इकडचं मतदार जर बघितलं ते प्रामुख्याने स्थानिक भूमिपुत्र आहे। पश्चिम पट्टा, पूर्व पट्टीला अनेक गंभीर प्रश्न आहेत, पण इकडचे जे प्रश्न असतात, इकडचे जे स्थानिक प्रश्न आहेत, भूमिपुत्राचे जमिनीबद्दल वगैरे आहे, घरांचे प्रश्न अनेक आहेत आणि अनेक मुद्दे इकडे आहेत। जसं पश्चिम पट्ट्यात आता विधानसभेत सूचना करून दोन्ही आमदारांनी हॉस्पिटल बद्दल जो मुद्दा मांडला, तो मुद्दा आता पश्चिम पट्ट्यातही एक सुसज्ज असं सरकारी हॉस्पिटल व्हावं असं सगळ्यांनाच वाटते आणि त्या दिशेने पावले उचलतील। इकडे मेडिकल कॉलेजही नाहीये। जे काय सुरुवातीला जो काय जास्त महापालिकेत जो काय रेव्हेन्यू होत होता, केंद्र राज्य सरकारकडून जो काय ग्रँट मिळत होता, तो जास्तीत जास्त पैसा मला वाटतं जवळजवळ 50 ते 60% पैसे भ्रष्टाचाराच जात होता। 1000 कोटी सॅटेलाइट निधीच्या नावाखाली जो महानगरपालिका स्थापन झाल्यावरती 2012 मध्ये आला, तो स्वतःच्या फॅक्टरी उभारण्याकरता म्हणजे विशेष करून सिमेंट पाईप आणि पेवर ब्लॉक ते उभारले आणि तेच गल्लोगल्ली मारायचा प्रयत्न केला आणि मारून त्यामध्ये आपलं कसं उखळ पांगळ करून घेता येईल यामध्ये बहुतेक नेते आणि नगरसेवक गुंतलेले होते। आणि सगळ्याला ते माहिती आहे, संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र शहरी भाग असो की ग्रामीण भाग होतो, सगळीकडे लोकांना आता हे माहिती पडल्यात की 25 वर्षात किती कामे झाली आणि महानगरपालिका 2007 पासून 9 पासून चालू झाल्यानंतरही किती कामं झाली हेही लोकांनी पाहिजे। म्हणजे प्रश्न जे नाले वगैरे होते ते खाली पूर्व पट्ट्यालाच नाही, पश्चिम पट्ट्यात ओहळ वगैरे होते, ते संपूर्ण बुजवून तिकडे काही यांच्या ठेकेदारांनी अचानक ते बिल्डर झाले जे होते ते, आणि जवळजवळ वसईचं मला वाटतं सत्यानाश करून टाकलेलं आहे। ते आता एक हे लोकांना काही भडकावही चालू आहे, बहुजन विकास आघाडी काही नेते करतात आणि आमचे MP आणि दोन्ही आमदार राज्य सरकार केंद्र सरकारच्या जे काही गंभीर प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतात। येत्या 5 वर्षात मला वाटतं बहुतेक प्रश्न 80 ते 90% प्रश्न सुटलेले असतील, याबद्दल आमच्या कोणाही दुमत नाही। तर तुम्ही काय सांगाल, सध्या वसई विरारची स्थिती अशी होती की यांना एक तऱ्हेनं भ्रष्टाचार थोडक्यात आता सध्या भाजप सरकार आल्यावर यावर काय परिणाम होईल का? भाजप सरकार आल्यानंतर खूप परिणाम होणार। भाजप सरकार याच्या विरोधात आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, त्यामुळे आपण भ्रष्टाचार हा रोखण्याचा खूप प्रयत्न करणार आहोत। भ्रष्टाचार करून देणारच नव्हतं आपण सगळं त्यासाठी ऑनलाईन केलेलं आहे, म्हणजे भ्रष्टाचार कुठे थांबेल यासाठी आपण खूप प्रयत्न राहणार। आपल्या बरोबर आता एक ताई आहेत ज्या बहुजन समाजात बोलत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नमस्कार ताई, आपण काय सांगाल, आता जी सध्या रॅली चालू आहे, भाजपा पूर्ण ताकदीने एक प्रकारे आपली ताकद मांडत आहे, लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि एक चांगला प्रदेश, चांगला शहर घडवावं असं त्यांची इच्छा आहे, तुम्ही काय सांगाल यावर? मी माजी नगरसेविका म्हणून मागची 5 वर्ष केली आणि नंतरची 5 वर्ष प्रशासकीय राजवटीत काम केलं।
तेव्हा असं जाणवलं की पालिकेत फंड अपुरा पडतो. फंड अपुरा पडतो म्हणजे आता तसं पाहिलं तर बीजेपीची केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात, इव्हन आता तालुक्यात सुद्धा बीजेपीची सत्ता आहे. तर आता पालिकेला पुरेसा फंड येऊन चांगलं काम होईल अशी आशा बाळगतो. आणि नव्या धोरणाने नव्याने मी सुद्धा या पक्षात कालच प्रवेश केला आणि त्या संकल्पाने मी आलेले. मला चांगली कामं करायची आहेत. मला पॅचवर्क नको, मला नवीन रस्ते हवेत आणि ते रस्ते करण्यासाठी मी खूप पाठपुरावा करणार आहे या निवडलेल्या नगरसेवकांकडनं. चालेल. तर आता आपण पाहू शकता त्यांच्यावर सांगण्याचा हिशोबात आहे की भाजपा सध्या हे भ्रष्टाचार मुक्त आणि शहरला हे पुढे घेऊन जाणार, लोकांना इथल्या प्रत्येक समस्यापासून दूर करण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न असेल.